फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आम्ही आलो आहे चौराई मंदिरला जायला आणि ही माझी मैत्रीण आहे वैशाली. वैशाली इकडे बघ. तर हिने हा स्पॉट सांगितला आम्हाला, तर ती ऑलरेडी तिने केलेला आहे ट्रेक आहे आणि हा असा डोंगरच आहे. आम्ही सकाळी घोडेश्वरचा ट्रेक केला, म्हणजे नॉर्मल स्टेप्सच आहेत घोडेश्वरला. आणि आता बरोबर इथं आलो आहे. घोडेश्वरपासून इथं 2 किलोमीटरवर आहे हे. तर आत्ता बरोबर 8 वाजता आम्ही चालू केलं आहे. आणि हा असाच म्हणजे ॲक्च्युली टेकडीच आहे आणि ती टेकडीच चढायची आहे. आणि वरती छान असं देवीचं मंदिर आहे. आम्ही पण ॲक्च्युली मी फर्स्ट टाईमच आले, वैशाली येऊन गेली आधी. आम्ही अर्ध आलो आहे ना आपण. हां, अर्ध्यापर्यंत आलेलो आहे आम्ही आता. आणि हा असं वरती रोड आहे, अर्थात डांबरी रोड वगैरे स्टेप्स वगैरे नाही आहे, टेकडीच आहे अशी. मध्ये मध्ये असं थोडंसं चढ पण आहे म्हटलं थोडा मध्ये मध्ये. पावसात मस्त वाटेल पण एकदम हिरवगार. तर या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर हे आहे पुणे जिल्ह्यामधल्या तळेगाव दाभाडेजवळ सोमाटणे फाटा इथं असणाऱ्या एका टेकडीवर अतिशय सुंदर आणि जागृत असं हे देवस्थान आहे. आणि हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात असून ट्रेकर्स आणि भाविकांसाठी एक उत्तम असं ठिकाण आहे. आणि मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 1.5 ते 2 किलोमीटर अंतराचा ट्रेक तुम्हाला करावा लागतो. आणि तुमच्या चालण्याच्या स्पीडवर डिपेंड करतं की तुम्हाला किती वेळ लागू शकतो. साधारण मिनिमम 30 मिनटं तर लागू शकतात. आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा परिसर अतिशय सुंदर असा हिरवाईने नटलेला असतो. टेकडीवरून पिंपरी चिंचवड शहर आणि आजूबाजूच्या निसर्गाचं विहंगम असं सुंदर दृश्य दिसतं. आणि हे मंदिर उंचावर आहे आणि शहराची जी कलकल आहे त्यापासून दूर असल्यामुळं इथं अत्यंत शांत आणि प्रसन्न असं वातावरण तुम्हाला अनुभवायला मिळतं. आणि भेट देण्याआधी लक्षात ठेवा की दर्शनासाठी सकाळी लवकर या किंवा संध्याकाळी जर जात असाल तर सूर्यास्तापूर्वी नक्की जावा. आणि वर पिण्याच्या पाण्याची सोय आहे, तिथं तुम्हाला पाणीसुद्धा मिळेल, पण खायला तुम्ही थोडं सोबत ठेवलं तर कधीही चांगलंच आहे. आणि याचा पत्ता विचाराल तर श्री चौराई देवी मंदिर, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडी आणि पिंपरी चिंचवडपासून हे साधारण 20 किलोमीटर अंतरावर. जर तुम्ही पिंपरी चिंचवडपासून जात असाल तर पुणे मुंबई हायवेचा जो टोल नाका आहे तो टोल नाका क्रॉस केला की लगेच साधारण मला वाटते 2 किलोमीटरच्या डिस्टन्सवरतीच हे मंदिर आहे. आणि तुम्ही या मंदिराला व्हिजिट केली आहे का नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा छोटासाच व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.